नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गांधर्व महाविद्यालय मुंबई अंतर्गत घेण्यात येणाऱ्या प्रवेशिका प्रथम गायन किंवा व्होकल या अभ्यासक्रमाला आपण सुरुवात करतो आहोत। तर अभ्यासक्रम सुरू करण्याआधी आपल्याला काही गोष्टींची प्राथमिक माहिती असणं आवश्यक आहे, म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे। तर आपण दुसऱ्या परीक्षेसाठी फॉर्म भरलेला आहे। प्रवेशिका ही पहिली परीक्षा असते, परंतु आपण डायरेक्ट दुसऱ्या परीक्षेसाठी फॉर्म भरलेला आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे। तर ह्या परीक्षेत आपल्याला काय काय अभ्यास करायचा आहे हे बघणं महत्वाचं आहे। तर सर्वात प्रथम म्हणजे आपल्याला 3 ताल म्हणजे 3 प्रकारचे ताल आहेत, त्यापैकी पहिला आहे 3 ताल किंवा त्रिताल जो 16 मात्रांचा आहे। त्यानंतर दादरा जो 6 मात्रांचा आहे, त्यानंतर केहरवा जो 8 मात्रांचा ताल आहे आणि 1 ताल जो 12 मात्रांचा ताल आहे। अशा 4 तालांबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे, ती आपण टप्प्याटप्प्याने घेणार आहोत। आणि मग ही माहिती घेत असताना या तालांवर आपल्याला 6 प्रकारचे अलंकार म्हणजे काय की आपल्या आवाजावर संस्कार होण्यासाठी आपण स्वरांची जी उलट-सुलट रचना गातो त्या अलंकार असं म्हणतात। तर अशा प्रकारे आपण 6 अलंकार या प्रवेशिका प्रथम मध्ये शिकणार आहोत। त्यानंतर राग, भूप, बंदिश, आलाप, ताना, सरगम गीत आणि लक्षण गीत हे बघणार आहोत। त्यानंतर राग भीमपलास, त्याच्या आलाप, ताना, बंदिश हे बघणार आहोत। राग दुर्गा, राग देश, राग खमाज, राग काफी, राग बागेश्री आणि राग यमन हे सर्व छोटे ख्याल आपण बघणार आहोत। त्यांच्या आलाप आणि ताना सुद्धा आपण बघणार आहोत। त्या रागांची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत। त्यानंतर आपल्याला एक प्राचीन अशी गायकी पद्धती आहे, ज्याला ध्रुपद असे म्हणतात। जरी अलीकडच्या काळात ध्रुपदचा वापर होत नसला तरी आपल्या संगीतातली एक प्राचीन परंपरा म्हणून आपल्याला ती माहिती असली पाहिजे। या कारणास्तव ध्रुपद हा गायकी प्रकार सुद्धा आपण शिकणार आहोत। तो भीमपलास या रागामध्ये आहे। त्यानंतर तालांची एकपट आणि दुप्पट आपण बघणार आहोत आणि थेरॉटिकल भाग म्हणून आपण काही व्याख्या सुद्धा बघणार आहोत। आपली परीक्षा साधारणतः नोव्हेंबर महिन्याच्या 15 ते 20 तारखेच्या दरम्यान असणार आहे। त्या निमित्ताने आपण अभ्यास करायचा आहे। ठीक आहे, धन्यवाद।